गॅस टंचाई विरोधात तहसीलदार यांना काँग्रेस पक्षाचे निवेदन. गॅस टंचाई आणि महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला असून गॅस वितरण व्यवस्था कोलमडल्याने ऑनलाईन गॅसची सुविधा ग्राहकांना मिळत नसल्याने सर्वत्र नाराजी आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे. तालुका काँग्रेस अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती भानुदास गांगुर्डे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन दिले. तालुक्यात घरगुती गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असून ती सुरळीत करण्यात यावी. काळ्या बाजारात गॅसची विक्री होऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किमती वाढवून पठाणी लूट करत आहेत. डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही. सबसिडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. यूपीए सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर 400 रुपयांना मिळत होते. आता एका गॅस सिलेंडरसाठी 1000 रुपये मोजावे लागत आहेत. सिलेंडर बुक करण्याचा कालावधी 15 दिवसांवरून 25 दिवस करण्यात आलाय. त्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 1900 रुपयांवर गेल्या. तसेच या सिलेंडरचे रेशनिंग करण्यात येत आहे. याचा मोठा फटका विद्यार्थी, लालीमारी, नोकरदार, ज्यांची घरच्या जेवणाची सोय नाही अशा लोकांना बसत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, व्यापाऱ्यासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर जेवण करावे लागते. व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्याने व त्यांचे रेशनिंग केल्याने या खाद्यपदार्थाचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅसची टंचाई नाही असे सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल्स, खानावळ, खाद्यपदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायिक या सर्वांना गॅस सिलेंडर विना अडथळा निर्माण झालाय. सरकारने वाढवलेल्या किमती तात्काळ कमी कराव्यात तसेच साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, सेवादल अध्यक्ष दिनेश बोरसे, गणेश गावित, साक्री नगरपंचायत नगरसेवक प्रतिनिधी याकूब खान पठाण, उखाजी साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख सुनील बहिरम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.